पहला यूहन्ना अध्याय 4 उसका 5 और 6। 1 John chapter 4 verse 5 and 6. पहला यूहन्ना अध्याय 4 उसका 5 और 6। 1 John पहला यूहन्ना chapter 4 अध्याय 4 verse 5 and 6. उसका 5 और 6। वे संसार के हैं, इस कारण वे संसार की बोलते हैं और संसार उनकी सुनता है। हम परमेश्वर के हैं, जो परमेश्वर को जानता है वो हमारी सुनता है, और जो परमेश्वर को नहीं जानता वो हमारी नहीं सुनता। इस प्रकार हम सत्य की आत्मा और भ्रम की आत्मा को पहचान लेते हैं। ते तर जगाचे आहेत म्हणून त्यांचे बोलणे जगाविषयी असते आणि जग त्यांचे ऐकून घेते। आपण देवाचे आहोत, जो देवाला ओळखतो तो आपले ऐकतो, जो देवाचा नाही तो आपले ऐकत नाही। यावरून सत्याचा आत्मा कोणता व भ्रांतीचा आत्मा कोणता हे आपण ओळखतो। आपण डोळे बंद करून प्रार्थना करें। हम आंखों को बंद करेंगे और प्रार्थना करेंगे। मेरे उद्धार देने वाले पवित्र पिता, शांति देने वाले उद्धारक पवित्र पिता, वचन हम ध्यान से सुनने के लिए और प्रभु हम जो सुनते हैं वही पालन करने के लिए मदद करना, वचन समझने के लिए मदद करना, इनके मन को खोल देना और सत्य समझकर सत्य के पीछे हो लेने के लिए तू सहायता करना। इनकी सुनी लेना प्रभु, ये मेरी विनती, मेरी प्रार्थना है प्रभु यीशु के नाम से, आमीन। प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया। प्रियो, ये यूहन्ना की पहली पत्री यूहन्ना के प्रिय शिष्य ने लिखी है। आणि यूहन्नाची पहिली पत्र यूहन्नाच्या प्रिय शिष्याने लिहिलेली आहे। यीशु को 12 शिष्य थे आणि येशूला 12 शिष्य और होते उस 12 शिष्य में सबसे छोटा, जो एज में भी छोटा था, बहुत कम उम्र था, वो था जॉन। आणि येशूला 12 शिष्य होते आणि त्या शिष्यांमधून जो सर्वात लहान होता आणि त्याचं जे वय कमी होतं ते होता योहान। याकूब का भाई है वो। आणि याकोबाचा भाऊ आहे तो। और परमेश्वर इन 12 शिष्यों को इसलिए चुना था ताकि सारे जगत में इन्हीं के द्वारा यीशु जो सुसमाचार, यीशु ने जो कार्य किया है, बलिदान और यीशु का जी उठना, ये इन्हीं शिष्यों के द्वारा फैलाए। आणि येशूने या 12 शिष्यांनी यासाठी निवडलेलं होतं की येशूचं जे बलिदान होतं, येशूचं कार्य होतं आणि येशूचं जिवंत होणं हे सर्व या 12 शिष्यांनी पसरवलं। इसलिए यीशु के 12 शिष्य यीशु के साथ रहे। म्हणून येशूचे जे 12 शिष्य होते येशूच्या सोबत यीशु राहिले के साथ रहकर यीशु को अच्छी रीति से जाना आणि येशूच्या सोबत राहून त्यांना येशूने चांगल्या रीतीने ओळखलं और इसीलिए वो यीशु के बारे में लोगों को बता सके। आणि म्हणून ती लोक येशूबद्दल लोकांना सांगू शकले। अब जब ये पत्री लिखी गई, आणि आता जेव्हा ही पत्र लिहिण्यात उस आली समय कोई भी प्रेरित बचे हुए नहीं थे, आणि त्या वेळेला कोणताही प्रेषित शिल्लक सिर्फ नव्हता यही एक अकेला बच चुका था। आणि फक्त हाच एकटा उरलेला इसी होता। कारण से सारी कलीसिया को चलाना, उन्हें मार्गदर्शन करना, उन्हें उत्साहित करना, उन्हें सिखाना, ये प्रेरितों का काम है। आणि म्हणून सर्व मंडळीला चालवणं, त्यांना मार्गदर्शन करणं, त्यांना प्रेरित करणं हे त्या प्रेषिताचं काम असतं। प्रेरित कलीसिया बनाता है, आणि प्रेषित हा मंडळी बनवतो परमेश्वर उनके द्वारा बनाता है। आणि देव त्यांच्याद्वारे और बनवतो। प्रेरितों का काम क्या है? कलीसिया की देखरेख करना। आणि प्रेषितांचं काम आहे की मंडळीची देखभाल करणं हाँ, उन्हें किस चीज की घटी है, कौन सी चीज चाहिए, वो प्रबंध करना, आणि कोणत्या गोष्टीची उणीव आहे, कोणती गोष्ट हवी आहे त्याचा प्रबंध करणं सिखाना, आणि शिकवणं कलीसिया की बढ़ोतरी कराना, आणि मंडळीची वाढ करणं, ये सारा काम प्रेरिताइयों का है। आणि हे सर्व काम आहे ते प्रेषित अब लोकांचं उस असतं। काल में यही एक प्रेरित रहने के कारण आणि आता त्या काळामध्येच हाच एकटा प्रेषित असल्यामुळे इसीलिए वो सारी कलीसिया को लेटर्स लिख रहा है। आणि म्हणून तो सर्व मंडळीला पत्री लिहित और आहे। उस काम में भंगाने वाली आत्मा ज्यादा काम कर रही थी। आणि त्या काळामध्ये भटकवणारी जी आत्मा होती ती जास्त काम करत वो होती बहुतायत मसीह लोगों को भरमा रहे थे, आणि ती खूप साऱ्या ख्रिस्ती लोकांना भटकवत होती मसीह से दूर लेके जा रहे आणि थे, ख्रिस्तापासून त्यांना दूर घेऊन जात मसीह होती से अलग कर रहे थे। आणि ख्रिस्तापासून वेगळं करत इसी होती। कारण से यीशु मसीह यूहन्ना ने पत्री लिखा आणि म्हणून यूहन्नाने पत्री लिहिली और उस पत्री के द्वारा उसने सारी कलीसिया को सांत्वना दी, जागरूक रहने के लिए कहा और अपने आप को बचाने के लिए कहा। आणि म्हणून त्या पत्रीद्वारे त्यांनी काय केलं, सर्व मंडळीला सांत्वना दिली, त्यांना जागृत राहण्यासाठी सांगितलं आणि स्वतःला वाचून राहण्यासाठी सांगितलं। इसीलिए इस पत्री में भी हम यही देखते हैं आणि म्हणून या पत्रीमध्ये सुद्धा आपण हेच पाहत आहोत कि उसने इस पत्री के द्वारा कलीसिया में आने वाले लोगों को कहा कि संसार से प्रेम मत करो। आणि ह्या पत्रीद्वारे त्यांनी मंडळीमध्ये येणाऱ्या लोकांना सांगितलं की जगाशी प्रीती ठेवू नका संसार से और संसार की वस्तुओं से प्रेम मत करो, आणि जगाशी आणि जगिक वस्तूंची तुम्ही प्रीती करू क्योंकि नका। अब तुमने परमेश्वर को प्रेम बोलकर स्वीकार किया है, आणि कारण तुम्ही आता देवाला प्रेम म्हणून स्वीकार केलेला आहे इसलिए परमेश्वर का सुनो। आणि म्हणून फक्त देवाचा तो ऐका। आज 2 पॉइंट हम यहाँ देखने वाले आणि हैं। आज 2 मुद्दे आपण इथे पाहणार पहला आहोत पॉइंट हम यहाँ देखने वाले हैं, आणि पहिला मुद्दा आपण इथे पाहणार तो आहोत 5वां वचन है। आणि जे 5वं वचन आहे। संसार के लोग संसार का सुनते हैं, आणि जी जगाची लोक आहेत ते लोक जगाचा जो ऐकतात संसार के लोग हैं आणि जगाची लोक आहेत वो संसार में जितनी मनगढ़ंत कहानियां है उन पर बिलीव करते हैं। आणि जगामध्ये जे काही मनगढ कहाणी आहे त्यांच्यावरती
विश्वास सुद्धा ठेवतात और उन्हीं के ऊपर चलते हैं। आणि त्यांच्यावरती चालतात एक सुद्धा. राजा था, आणि एक राजा उसको होता, दो बीवियां थी, त्याला 2 बायका होत्या. एक अच्छी लगती थी, एक बिल्कुल अच्छी नहीं लगती आणि थी। एक आवडती होती आणि एक ना आवडती तो होती. ये मनगढ़ंत कहानियां हैं आणि एक मनगढ़ंत कहाणी जिसमें आहे कोई सत्य नहीं, कोई इतिहास नहीं, आणि ज्याच्यामध्ये काही सत्यता नाही, ज्याच्यामध्ये काही लेकिन इतिहास नाही. संसार बड़ी चाव से सुनता है। परंतु जे जग आहे ते मोठ्या चहात ठेवून ते लोक उन्हें बहुत ऐकतात. ऐसा उन्हें ऐसा लगता है कि जैसे कोई है एक राजा, आणि त्यांना असं वाटतं की खरखर कोणता तरी एक राजा जबकि आहे. वो राजा नहीं था, आणि राजा नव्हता. ऐसा कोई राजा नहीं था। आणि असा कोणता राजा नव्हता. तो कहने का उद्देश्य लोग इनकी क्यों सुनते, क्योंकि वो संसार के हैं। आणि सांगण्याचा उद्देश की लोकांचं का ऐकतात, कारण ती लोक जगाची तो आहेत. प्रभु यीशु कहता है कि यूहन्ना के द्वारा पवित्र आत्मा से भरकर कि लेकिन तुम मसीह के हो, आणि प्रभू येशू योहानाच्या द्वारे पवित्र आत्म्याने भरून सांगतो की तुम्ही ख्रिस्ताचे आहात. तुम मसीह के हो तो तुम्हें संसार का नहीं सुनना है, आणि तुम्ही ख्रिस्ताचे आहात म्हणून तुम्हाला जगाचं नाही ऐकलं क्योंकि पाहिजे. संसार के सुनने के लिए तुम मसीह के पास नहीं आए हो, आणि जगाचं ऐकण्यासाठी तुम्ही लोक ख्रिस्ताकडे आलेले अब नाहीये. तुम यीशु के पास आए आणि हो, आता तुम्ही येशूकडे आलेले इसलिए आहात. यीशु का तुम्हें सुनना है। आणि म्हणून येशूचं तुम्हाला ऐकलं पाहिजे. छठे वचन में लिखा है, आणि 6व्या वचनात लिहिलेलं आहे, आपण देवाचे आहोत जो देवाळे ओळखतो हाँ हम परमेश्वर के हैं, इसलिए जो परमेश्वर को पहचानता है तो आपले ऐकतो. वो हमारा सुनता है। इसलिए पहला पॉइंट, आप परमेश्वर के हो, इसलिए आपको जो परमेश्वर कहता है, परमेश्वर के दास जो कहते हैं वही सुनना है। आणि पहिला मुद्दा, जर तुम्ही देवाचे आहात तर तुम्हाला देवाचं ऐकलं पाहिजे आणि देवाचं दास जे काही म्हणतो ते तुम्ही ऐकलं वो पाहिजे. आपके लाभ के लिए है। आणि ते तुमच्या लाभदायक आहे. प्रियो, प्रभु यीशु भी ऐसे ही कहता है कि मेरी भेड़ मेरी वाणी सुनती है। आणि प्रियानो, प्रभू येशू सुद्धा हेच म्हणतात की जे माझा मेंढर आहे ते माझी वाणी ऐकते. पढ़ लेंगे यूहन्ना अध्याय 10, आणि योहान अध्याय 10, जॉन चैप्टर 10 योहान अध्याय 10 वर्स 27, आणि त्याचं 27. जॉन 10 27। योहान अध्याय 10 त्याचं 27. माझे मेंढरे माझी वाणी ऐकतात, मेरी भेड़ मेरी वाणी सुनती है, मी त्यांना ओळखतो मैं उन्हें पहचानता हूँ व ते माझ्या मागे येतात. और वो मेरे पीछे पीछे आती है। मी त्यांना सार्वकालिक जीवन देतो, मैं उन्हें अनंत काल का जीवन देता हूँ, त्यांना कधीही नाश होणार नाही वो कभी नाश नहीं होगी। आणि त्यांना माझ्या हातातून कोणी हिसकावून घेणार नाही. किसी में ऐसी ताकत नहीं कि उन्हें मेरे हाथ से कोई छीन सकते। पित्याने मला जे दिले ते सर्वांहून मोठे आहे. हाँ, पिता ने जो मुझे दिया है वो सबसे बड़ा है। बस तो कहने का उद्देश्य, प्रियो, परमेश्वर का वचन हमें यहाँ कहता है कि मेरी भेड़ें मेरी वाणी सुनती है। आणि देवाचं वचन आपल्याला सांगतं की माझे जे मेंढर आहे ते माझं वचन ऐकतात. तो परमेश्वर से जो प्रेम करता है आणि जो देवाला प्रेम और करतो कहता है कि मैं तुझसे बहुत प्यार करता आणि हूँ, म्हणतो की मी तुझ्याशी खूप प्रेम तो करतो, जो परमेश्वर को प्रेम करता है वो परमेश्वर के दासों का, परमेश्वर के लोगों का सुनेगा। आणि जी लोक देवाला प्रेम करतात ती लोक देवाच्या दासाचं आणि देवाच्या लोकांचं सुद्धा ऐकते. लेकिन जो परमेश्वर को प्रेम नहीं करता पण जी लोक देवाला प्रेम करत वो नाही परमेश्वर का कभी नहीं सुनेगा। आणि ती लोक देवाचं कधीच ऐकणार नाही. पहला यूहन्ना की पत्री आणि पहिला योहानाचं पत्र अध्याय 4 अध्याय 4 उसका 8वां वचन, आणि त्याचं 8वं वचन. फर्स्ट जॉन पहिला योहान 4 अध्याय 4 वर्स 8। त्याचा 8. जो प्रीती करत नाही जो प्रेम नहीं करता तो देवाला ओळखत नाही. उसने परमेश्वर को ही नहीं पहचाना। तो जो परमेश्वर को नहीं पहचानेगा, क्या वो परमेश्वर का सुनेगा? आणि मग जो देवाला ओळखत नाही तो देवाचा ऐकेल का? यानी वो अपने आप को धोखा दे रहा है कि मैं परमेश्वर के पास आ रहा हूँ, लेकिन आकर भी परमेश्वर जैसा कह रहा है वैसे नहीं कर रहा है, वो अपने आप को फंसा रहा है। आणि म्हणजे तो स्वतःला फसवत आहे की मी देवाकडे येत आहे, पण देवाकडे येऊन सुद्धा तो देव जे काही म्हणत आहे ते ऐकत नाही, करत नाही, तर मग तो स्वतःला फसवत आहे. इसलिए दूसरा पॉइंट, भ्रम की आत्मा, आणि दुसरा मुद्दा भ्रमाची आत्मा. फंसाने वाली आत्मा। आणि फसून ये आरंभ से यीशु मसीह के आने तक काम करेगी। आणि जे फसवणारी जी आत्मा आहे ती प्रारंभापासून येशू ख्रिस्त येईपर्यंत ती काम करेल. इस संसार में 2 आत्माएं प्रभावशाली से काम करती है। आणि या जगामध्ये जे 2 आत्मे ते प्रभावशाली रीतीने कार्य एक सत्य का करतात. आत्मा एक सत्याचा आत्मा और दूसरा है भ्रम की आत्मा। आणि दुसरा आहे भ्रमाचा आत्मा. भ्रम की आत्मा का काम क्या है? आणि भ्रमाच्या आत्म्याचं काम काय आहे? मुझे भ्रम में रखना। आणि मला भ्रमामध्ये ठेवणं. अभी रात है, आणि आता रात्र आहे मैं सोने को जा रही हूँ, बाय, गुड नाइट। आणि मी झोपायला चाललेली आहे. गुड नाईट. चादर लेके सो गए। आणि चादर घेऊन झोपली. मेरा पूरा दिन नींद में चला गया, आणि माझा जो पूर्ण दिवस आहे तो झोपेमध्ये गेला है ना, व्यर्थ गया ना, आणि व्यर्थ गेला आलसीपन में गया। आणि आळसामध्ये गेला. जो मुझे दिन में मिलने वाला था, आज प्रभु के पास से जो मुझे आशीष मिलने वाली है, आणि ज्या दिवसामध्ये मला देवाकडून आशीर्वाद भेटणार
होता मुझे प्रभु मिलने वाला है। आणि मला प्रभु तो भेटणार मैंने होता सब नींद में भ्रम की आत्मा ने क्या कर डाला, सुला दिया। आणि मला भ्रमाच्या आत्म्याने काय केलं, झोपून तो टाकलं। भ्रम की आत्मा का काम क्या है, हम मसीहों को भ्रम में रखना। आणि भ्रमाच्या आत्म्याचं काम आहे की आपल्या ख्रिस्ती लोकांना भ्रमामध्ये ठेवणं। कि भले मैं चर्च आता हूँ, आणि मी चर्च मध्ये मैं येतो स्वर्ग जाऊंगा। आणि मी स्वर्गातच जाईल। मैं चर्च में आता हूँ, आणि मी मैं दान चर्च दशांश देता हूँ, दान दशांश मैं देतो प्रार्थना में हर संडे आता हूँ, आणि मी प्रार्थनामध्ये प्रत्येक रविवारी लेकिन मैं येतो स्वर्ग जाऊंगा। आणि मी स्वर्गातच जाईल। लेकिन वो प्रभु का सुनता नहीं है, आणि पण तो देवाचा ऐकत वचन नाही, सुनता नहीं है, वचन ऐकत नाही वचन की ओर कान नहीं, आणि वचनाकडे त्याचा आज्ञा कान पालन नहीं, आज्ञा पालन जो नाही स्वभाव धारण करके चल रहा है, आणि जुना स्वभाव धारण करून चालत आहे स्वर्ग जाएगा। आणि स्वर्गामध्ये जाईल लेकिन का? भ्रम की आत्मा का काम क्या है, आणि भ्रमाच्या आत्माचं काम काय उस आहे? इंसान को भ्रम में रखना कि तू आया ना, चर्च में आया, तू स्वर्ग ही जाने वाला है। आणि त्या व्यक्तीला भ्रमामध्ये ठेवणं की तू मंडळीमध्ये आलेला आहे, तू काही गोष्टी स्वर्गातच जाशील। हाँ, तो भ्रम की आत्मा क्या करती है, वो एक सबसे बहुत जुना स्पिरिट है ये। आणि भ्रमाची आत्मा जी आहे ती सर्वात जुनी स्पिरिट आहे। वो इंसान को क्या है, यीशु के आने तक लोगों को भ्रमित करती रहेगी। आणि ती येशू येईपर्यंत लोकांना भटकवत राहील। वो क्या करेगी, परमेश्वर एक है, लेकिन एक परमेश्वर है, लेकिन उसके मार्ग अनेक है, इसलिए सब लोग अलग अलग रीति से मार्ग से परमेश्वर को ही जाके मिलते हैं। ये इसी भ्रम में इंसानों को रखती है। आणि ती अशा रीतीने मनुष्याला भ्रमामध्ये ठेवेल की देव हा एक आहे, पण वेगवेगळ्या मार्गावरती जाऊन तुम्ही लोक देवाला प्राप्त करू शकाल। है ना, ये भ्रम की आत्मा ने किया है ना संसार में। आणि हे भ्रमाच्या आत्म्यानेच केलेलं आहे अरे बाबा, जगामध्ये। सब परमेश्वर सब भगवान एक है। आणि जे सर्व देव आहे ते एक ये आहे सब अलग अलग मार्ग से परमेश्वर के पास जाते हैं। आणि सर्व वेगवेगळ्या मार्गावरून आपण देवाकडेच जातो। इस रीति से भ्रम की आत्मा ने सारे इंसान को भ्रमित करके रखा है। आणि या रीतीने जी भ्रमाची आत्मा आहे तिने काय केलेले आहे, मनुष्याला भ्रमामध्ये ठेवलेलं आहे, फसवून ठेवलेलं आहे। ये भ्रम की आत्मा है, आणि एक भ्रमाची आत्मा याद आहे रखो। और आणि लक्षात मसीहों को ठेवा। भी इसी रीति से फंसाती है। आणि ख्रिस्ती लोकांना सुद्धा ती याच रीतीने इसलिए वो फसवते। आरंभ से वही करते आ रहे। देखो, मैं आपको बताना चाहती हूँ, सत्य की आत्मा है कैसे प्रकट करती है। सत्य की आत्मा परमेश्वर की आत्मा है। आणि सत्याची जी आत्मा आहे ती देवाची आत्मा यूहन्ना आहे। अध्याय में आप पढ़ सकते हैं कि सत्य का आत्मा तुझ पर आएगा और वो तुम्हें सत्य प्रकट करेगा। आणि योहानाच्या अध्यायामध्ये तुम्ही वाचू शकता की सत्याचा आत्मा तुझ्यावरती येईल आणि तो तुला सत्य प्रकट तुम करेल। सत्य को जानोगे, सत्य तुम्हें स्वतंत्र करेगा। 8:34 में। आणि योहान अध्याय 8:33 मध्ये तुम्ही वाचू शकता की तो सत्याचा आत्मा तुझ्यावरती येईल, तू सत्याला ओळखशील। तुम सत्य को जानोगे, सत्य तुम्हें स्वतंत्र करेगा। आणि सत्याचा आत्मा तुझ्यावरती येईल, सत्याला तू ओळखशील आणि सत्य सत्य तुला के स्वतंत्र आत्मा ने करेल। हम पर आने से आणि फक्त सत्याचा आत्मा आपल्यावरती आला आज हमें सत्य क्या मिला, परमेश्वर एक है, आणि आपल्याला सत्य काय भेटलं की देव एक आहे रास्ता भी एक है, आणि रस्ता सुद्धा एकच और आहे। उसी रास्ते पे चलने पे ही स्वर्ग में परमेश्वर मिलेगा। आणि त्याच रस्त्यावरती चालून आपल्याला स्वर्गामध्ये देव भेटेल। अनेक रास्ते से स्वर्ग नहीं जाते, सीधा नीचे जाते, आणि वेगळ्या रस्त्यावरून चालल्याद्वारे आपण स्वर्गामध्ये जात नाही, नरक परंतु जाते. नरकामध्ये जातो नरक जाते, आणि नरकामध्ये जातो। क्योंकि सकरा है वो मार्ग, आणि अरुंद आहे तो मार्ग लेकिन उसमें कम लोग चलते हैं, लेकिन वो जीवन की ओर लेके जाता है। आणि त्याच्यामध्ये कमी लोक चालतात, पण ती लोक जीवनामध्ये चौड़ा जातात। है वो मार्ग, आणि पसरट आहे तो मार्ग जिसमें बहुतायत लोग चलते हैं, आणि त्याच्यामध्ये खूप सारी लोक चालतात लेकिन अंत विनाश की ओर आणि ले जो जाता है। शेवट आहे तो विनाशाकडे जातो। तो भ्रम की आत्मा का काम है सबको मन में डालना। अरे इतने लोग सब चल रहे हैं, सब लोग वो कर रहे हैं, कितने अच्छी रीति से ले रहे हैं, वो लोग भी तो हमारे पूर्वजों ने किया, तो उसमें क्या है, हम भी इसी से जाएंगे और इसी से परमेश्वर को मिलेंगे। आणि भ्रमाच्या आत्म्याचं काम आहे की तू आता एवढी सगळी लोक चालत आहेत त्याच्यावरती, आणि तुझे जे पूर्वज आहेत ती सुद्धा त्याच्यावरती चालेल, ते स्वर्गामध्येच पोहोचण्याचा तो रस्ता आहे। चर्च में आने वाले लोगों को भ्रम की आत्मा कैसे फंसाती है? आणि चर्चमध्ये येणाऱ्या लोकांना भ्रमाची आत्मा कशा रीतीने फसवते? चर्च में आने वाले जो लोग हैं, अगर वो यहाँ आकर भी अपनी जाति के सारे उत्सव, सारे त्योहार मनाते हैं, आणि चर्चमध्ये येणारी जी लोक आहेत ते त्यांच्या जातीमध्ये जे सण आणि उत्सव आहेत त्यांना मनवतात, हाँ, उनमें सहभागिता रखते हैं, आणि त्याच्यामध्ये ते लोक सहभागिता रीति ठेवतात रिवाज पालन करते हैं, आणि रीतिरिवाज पालन त्योहार करतात मनाते हैं, आणि जे सण आहेत त्यांना साजरा या जो करतात भी उत्सव संसार में चलता है उसमें जाते हैं, आणि जे काही उत्सव जे जगामध्ये चालत आहे त्याच्यामध्ये ते लोक जातात और यहाँ आकर हालेलुया धन्यवाद, आणि इथे येऊन हालेलुया धन्यवाद थैंक यू, आणि धन्यवाद देवा आणि लेकिन धन्यवाद देवा. संसार की चाल रीति भी कर रहे हैं। आणि जगाची जी चालरीती आहे ती सुद्धा करत आहे उन्हें भ्रम की आत्मा ने पकड़ा है। आणि त्यांना भ्रमाच्या आत्म्याने पकडलेला आहे भ्रम की आत्मा उन्हें बताती है कि स्वर्ग में ही जाने वाला है तो, आणि भ्रमाची आत्मा त्यांना सांगते की तू स्वर्गामध्ये जाणार आहे। इसलिए कुछ नहीं हो, डर मत, तो प्रभु से माफी मांग रहे, प्रभु ने क्षमा किया है, लेकिन क्या करेंगे, लोगों को भी तो मना नहीं कर सकते ना। आणि काही होणार नाही, तू देवाकडे क्षमा मागितली, देवाने तुला क्षमा केलेला, पण लोकांना लोगों मना करू शकत नाही लोगों को कैसे दुखा सकते हैं? आणि लोकांना तू कशा वो रीतीने तो दुखवू शकतो? प्रभु है, प्रभु को दुखा दिया तो चल जाता है, आणि तो तर देव आहे, देवाला दुखवलं तर चालून जातं चलता है। आणि चालतं। भ्रम की आत्मा इस रीति से
इंसानों के अंदर बोलती है कुछ नहीं, परमेश्वर है, वो तो क्या है, सब समझ के लेता है, वो तो ज्ञानी है, उसको तो क्या क्षमा मांग लिया तो चल जाता है। आणि भ्रमाची आत्मा या रीतीने लोकांना फसवून ठेवते की तो तर देव आहे, तो सर्व ज्ञानी आहे आणि तो क्षमाळू आहे, तो क्षमा मागितली तो क्षमा करेल। ब्रह्म की आत्मा को मालूम है कि स्वर्ग उसका अधिकार है परमेश्वर का, अगर उसको दुखाएंगे तो वो स्वर्ग में नहीं लेगा। आणि भ्रमाच्या आत्मेला माहिती आहे की जो स्वर्ग आहे तो देवाचा अधिकारी आहे, म्हणून देव त्याला स्वर्ग, जो कोणी त्याला दुखवेल देव त्याला स्वर्गामध्ये घेणार नाही। इसीलिए वो लोगों को भ्रम में डालती है कि तू मनुष्य को दुखा मत, लेकिन परमेश्वर को दुखाया तो चल जाएगा। आणि म्हणून ती लोकांना भ्रमामध्ये टाकते की तू मनुष्याला दुखवू नकोस, देवाला दुखवलंस तरी सुद्धा चालेल। हाँ, लोगों को दुखाया तो क्या है, तेरे से बात करना छोड़ देंगे, आणि लोकांना दुखवलं तर ती लोक तुझ्याशी बोलणं टाकून देतील लोग तेरे पास बात करना छोड़ देंगे, आणि लोक तुझ्याकडे येऊन बोलणं टाकून तेरे से देतील, बात नहीं करेंगे, तुझ्याशी बोलणार नाहीत तेरे से रिश्ता नहीं रखेंगे। आणि तुझ्याशी काही नातं ठेवणार नाहीत। लेकिन परमेश्वर है, वो तो सब समझता है। आणि तो तर देव आहे, तो सर्व काही समजून घेतो। ये भ्रम की आत्मा देती है आणि ही भ्रमाची आत्मा और इस असते रीति से मसीहों को फंसा देती है। आणि या रीतीने ती ख्रिस्ती लोकांना फसवत असते। बहुत लोगों को गलत भावनाएं देती है। गलत भावनाएं कैसी भावनाएं देती है कि व्यभिचार किया, कोई बात नहीं, परमेश्वर है, परमेश्वर जानता है मेरे शरीर को कि मेरा शरीर तो दुर्बल है, कमजोर है, गिर गया, अभी क्या कर सकता है। आणि खूप लोकांच्या आतमध्ये ती वाईट भावना टाकते की तो देव आहे आणि माझं जे शरीर आहे तो निर्बल आहे, मी व्यभिचार केला तरी सुद्धा देव मला क्षमा करेल और मुझे स्वर्ग में लेगी आणि मला स्वर्गामध्येच घेईल। इस शिक्षण को निकोलाइंस का शिक्षण कहा गया है, जो रेवलेशन में प्रभु यीशु ने कहा। आणि जे प्रकटीकरणामध्ये प्रभू येशूने सांगितलं, रेवलेशन 2 प्रकटीकरण अध्याय 2 उसका 15 और 16, आणि त्याचा 15 आणि 16। रेवलेशन प्रकटीकरण प्रकटीकरण रेवलेशन प्रकटीकरण अध्याय 2 अध्याय 2 त्याचं 15 आणि 16। उसका 15 व 16। तसेच निकलाइतांच्या तशाच प्रकारच्या शिक्षणाप्रमाणे चालणारे लोकही तुझ्या जवळ आले। हाँ, क्या है तेरे कलीसिया में, अभी कलीसिया को प्रभु यीशु ने कुछ लेटर्स लिखे हैं। अभी यहाँ की एक कलीसिया को, यानी हमें भी एक लेटर लिखा है कि तुम्हारी कलीसिया में, जो मेरी कलीसिया कहलाती है, उनमें कैसे लोग हैं, निकोलाइस को मानने वाले, यानी व्यभिचार करो, बाद में मुंह जैसे बिल्ली मुंह भी पोंछ के आके वैसे वैसे इधर आके लोग मुंह भी पोंछ के कुछ नहीं, वैसे। आणि तशा रीतीने त्याचा मी द्वेष करतो। हाँ, यीशु कहता है मैं उसे क्या करता हूँ, द्वेष करता हूँ। परमेश्वर को पसंद नहीं है दुचिता लाइफ जिया हुआ और भ्रम की आत्मा में इंसान जीते हैं, ये बिल्कुल परमेश्वर को पसंद नहीं। परमेश्वर बिल्कुल नहीं चाहता कि मूर्ति पूजा भी करना, व्यभिचार भी करना, संसारिक रीति रिवाज भी करना और इधर आकर हालेलुया जय यीशु भी करना, ये परमेश्वर को बिल्कुल अच्छा नहीं लगता। आणि देवाला जेव्हा आपण दुचिता जीवन जगतो तेव्हा देवाला हे बिलकुल आवडत नाही की आपण जगामध्ये जाऊन व्यभिचार करतो, मूर्ती पूजा करतो आणि इथे आल्यानंतर आपण लोक हालेलुया करतो। ये बिल्कुल प्रभु को पसंद नहीं है। आणि हे बिलकुल देवाला आवडत नाही। 16 वाचलं, 15-16। म्हणून पश्चाताप कर, नाही तर मी तुझ्याकडे लवकरच येईल, आपल्या तोंडातल्या तलवारीने त्यांच्याबरोबर लढेल। हाँ, मुंह से वचन से मैं लड़ूंगा। और अभी देखा तो वचन से ही परमेश्वर लड़ता है, वचन से ही आपको सिखाता है। इसीलिए प्रियो याद रखो कि भ्रम की आत्मा क्या करती है, बहुतायत मसीहों को निकोलाइंस की कलीस शिक्षण में ज्यादा जोर देती है। आणि म्हणून जी भ्रमाची आत्मा आहे ती काय करते, खूप साऱ्या मंडळींमध्ये जे निकलाईत आहेत त्यांच्या शिक्षणाप्रमाणे त्यांना जोर देते। मैं आपको बताती हूँ, गलत भावना, जो गलत विचार जो देते हैं, आणि चुकीच्या भावना आणि चुकीचे जे विचार असतात वो हमें जल्दी प्रॉब्लम में भी, बहुत सारे प्रॉब्लम में और अचानक मौत भी ला सकते हैं। आणि ते खूप साऱ्या समस्यांमध्ये आणि आपल्याला मृत्यू सुद्धा आणू शकतात। प्रियो, जैसे उदाहरण के तौर पर मैं अगर आपको बताती हूँ, आणि उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगते, अगर पायलट ने, आणि पायलटने जो प्लेन में बैठा है, आणि जो प्लेन मध्ये बसलेला उसने आहे गलत डिसीजन लिया, गलत चलाया, आणि जर त्याने चुकीच्या रीतीने तो चालवलं क्या होगा? तर काय होईल? हाँ, क्या होगा? प्लेन क्रैश हो जाएगा। आणि प्लेन जो आहे तो तो क्रॅश क्या होऊन होगा? जाईल। होने दो, उसमें क्या है? आणि मग काय झालं, होऊ द्या, त्याच्यामध्ये काही नाही। क्या होगा? और क्या होगा? हाँ? सब मर जाएंगे। प्लेन का क्रैश होना सबसे भयानक मृत्यू है। आणि प्लेनचं क्रॅश होणे सर्वात वाईट मृत्यू उससे आहे। हमारी ट्रेन अच्छी है, आणि त्याच्यापेक्षा आपली ट्रेन चांगली आहे। सच्ची। हम जल्दी पहुंचते प्लेन से। आणि आपण लोक लवकर पोहोचतो ट्रेनद्वारे, नहीं, प्लेनद्वारे। प्लेन से जल्दी पहुंचते हैं। आणि प्लेनद्वारे आपण लवकर 1 पोहोचतो। घंटे के अंदर, 1.5 घंटे के अंदर एक जगह से दूसरी जगह में पहुंच जाते हैं। आणि 1 तासाच्या आत किंवा 1.5 तासाच्या आत आपण एका जागेवर दुसऱ्या जागेवरती प्लेन की पोहोचतो। यात्रा रिस्की
यात्रा है। आणि जी प्लेनची यात्रा आहे ती रिस्की यात्रा आहे। लैंडिंग करते समय और टेक ऑफ करते समय कभी कभी क्रैश हो जाता है। आणि लँडिंग करता वेळेस आणि उडता वेळेस कधी कधी क्रॅश होऊ शकतो। हाँ, गारंटी नहीं ले सकते। वो लोग भले चेकिंग बहुत कुछ करते लेकिन क्या मालूम अचानक स्पार्क हो गया प्लेन गए अंदर। एक व्यक्ति नहीं बचता है प्लेन का। आणि आतमध्ये एक व्यक्ती सुद्धा वाचत नाही त्या प्लेन मधला। वो तो लकी है जो क्रैश नहीं होता है। आणि ते तर लकी आहे जो प्लेन क्रॅश होत नाही। पायलट की एक गलती से आणि पायलटच्या एक चुकीद्वारे अचानक मौत आ सकती है आणि अचानक रीतीने मृत्यू येऊ शकतो। बराबर है। ऑपरेशन थिएटर में जो डॉक्टर है आणि ऑपरेशन थिएटर मध्ये जे डॉक्टर आहे अगर उसने सर्जरी बराबर नहीं किया आणि त्यांनी जी सर्जरी आहे ती योग्य रीतीने केली टेबल नाही पर बैठा हुआ टेबल पर सोया हुआ पेशेंट जा सकता है। आणि टेबलावरती जो झोपलेला पेशंट असतो तो जाऊ तो शकतो। वैसे ही हमारे गलत डिसीजन कि हम जो बोलते हैं ना कि अरे नहीं मैं व्यभिचार करूँ, मूर्ति पूजा करूँ, दारू पीऊँ, कुछ भी करूँ, मुझे स्वर्ग ही जाऊंगा, ये खुद का अकाली मृत्यू को बताने वाला चिन्ह है। आणि चुकीच्या विचारांद्वारे जेव्हा आपण बोलतो की जर मी व्यभिचार केला किंवा मी मूर्तीपूजा केली तरी सुद्धा मी स्वर्गातच जाईल, तर हे अकाली मृत्यूचं चिन्ह आहे। मैं आपको एक बाइबल में 2 व्यक्तियों की कहानी बताती हूँ। आणि बायबल मधल्या 2 व्यक्तींची गोष्ट मी ऐसे तुम्हाला तो सांगते। बहुत सारी है। आणि अशा तर खूप साऱ्या आहेत। हाँ, बहुत सारी है। आणि खूप साऱ्या आहेत। 2 व्यक्तियों की मैं आपको बताती हूँ। आणि 2 व्यक्तींची मी तुम्हाला हम सांगते। पहला निकालेंगे पहला इतिहास आणि काढूयात पहिला इतिहास अध्याय 26। इन्हीं कैसे अध्याय भ्रम की 26। आत्मा ने देखो कैसे फंसाया। आणि ब्रह्माच्या आत्म्याने ना कशा रीतीने फसवून ठेवलं। दूसरा इतिहास 2 क्रॉनिकल दुसरा इतिहास अध्याय 26 अध्याय 26 अध्याय 26 और उसका 14 से। आणि त्याचा 14 पासून। या सर्व सेनेसाठी उच्चाने ढाळी, भाले, शिरस्त्राणे, उरस्त्राणे, धनुष्य व गोफरगुंडे तयार केले। यरुशलेमेच्या बुरुजांवर व प्राकारांवर चतुर कारागिरांनी नव्याने शोधून काढलेली यंत्रेही बसवली। त्या यंत्रांनी बाण व मोठे धोंडे फेकून मारता येत असत। त्याची कीर्ती दूरवर पसरली। त्याला इतके विलक्षण साह्य मिळाले की तो महासामर्थ्यवान झाला। तो समर्थ झाला तेव्हा। हम यहाँ उजिया राजा के बारे में देख रहे हैं। अभी हम देखते हैं कि उसने क्या क्या बनाया परमेश्वर के राज्य के लिए, इस्राएल देश में इस्राएली लोगों को बचाने के लिए, और बड़ा एक सामर्थी राजा बन गया। आणि आपण उजिया राजाविषयी बघत आहोत की त्याने देवासाठी त्यांनी काय काय निर्माण केलं आणि तो एक मोठा सामर्थ्य व्यक्ती बनला। तो समर्थ झाला तेव्हा त्याचे हृदय उन्मत्त होऊन तो। अब हम यहाँ देखते जैसे वो सामर्थ्य हुआ वो घमंडी हो गया। भ्रम की आत्मा ने उसको फुला दिया, इतना अहंकारी हो गया। अभी भ्रम की आत्मा ने उसको कैसे भ्रमित कर दिया। आणि ब्रह्माच्या आत्म्याने त्याने कशा रीतीने भटकवलं। तो बिघडला आणि आपला देव परमेश्वर याच्या आज्ञेचे त्याने उल्लंघन केले। वो बिगड़ गया। अभी किस स्थिति में बिगड़ा? परमेश्वर की आज्ञा का उसने उल्लंघन किया। कैसे किया देखो। धूपवेदीवर धूप जाळण्यासाठी तो परमेश्वराच्या मंदिरात गेला। अभी ये धूप जलाने का काम किसका है? आणि धूप जाळण्याचं काम कोणाचं आहे? हाँ, किसका है? याजक का काम है। आणि याजकाचं काम आहे, राजाओं का नहीं। आणि राजांचं नाही। राजा लोग धूप लेकर आना है तो लेकर आ सकते हैं, आणि राजांना जर धूप घेऊन आणायचं आहे तर बलिदान येऊ ला शकतात सकते आणि बलिदान आणू लेकिन शकतात। चढ़ा नहीं सकते। आणि ते लोक चढवू और शकत नाही। चढ़ाने का अधिकार है याजकों का। आणि चढवण्याचा अधिकार आहे लेकिन याजकांचा। ये इतना अहंकारी हो गया आणि हा एवढा अहंकारी झाला इसने सोचा कि अब मैं क्या कर सकता हूँ, मैं याजक का भी काम कर सकता हूँ। आणि ह्याने विचार केला की मी आता याजकाचं काम सुद्धा करू शकतो। इसीलिए वो सीधा अंदर गया आणि मग तो सरळ और आतमध्ये गेला परमेश्वर के सामने धूप चढ़ा दिया। आणि देवासमोर त्याने धूप जाळला। जो काम याजक का है। आणि जे काम याजकाचं आहे। भ्रम की आत्मा यही करती है कि इंसानों को भ्रमित कर सकती है। मैं कुछ भी कर सकता हूँ, मैं कुछ भी कर सकता हूँ, मैं बड़ा हो गया हूँ, मुझे सब मालूम है, मुझे सब ज्ञान है, मुझे सब आता है, मुझे सब कुछ, मुझे कोई सिखाने का नहीं, मुझे कोई बोलने का नहीं, मेरी गलतियाँ कोई बताने का, अरे मुझे सब मालूम है। ये भ्रम की आत्मा इसी तरह की। देखो उसको क्या हुआ। आणि बघा त्याला काय झालं। अझर्या याजक व त्याच्याबरोबर परमेश्वराचे याजक पण करीत असलेले 80 वीर पुरुष त्याच्या पाठोपाठ आत आले गेले। त्यांनी उजिया राजाला प्रतिकार करून म्हटले, हे उजिया, परमेश्वराप्रित्यर्थ धूप जाळणे हे तुझे काम नव्हे। अहरोनाचे वंशज जे याजक त्यांना धूप जाळण्यासाठी पवित्र केलेले आहे त्यांचेच हे काम आहे। वो बता रहे अभी वहाँ के कुछ लोगों ने मिलकर उसको रोका, ये काम तेरा नहीं है, ये हरोन के वंश को दिया गया है, पीढ़ी पीढ़ी से चल के आया है, तू ये कर मत।
तू पवित्र स्थानातून निघून जा, कारण तू मर्यादेचे उल्लंघन केलेले आहे. हाँ, तो तू भ्रम में तेरी जो मर्यादा है, तू एक राजा है, उसका उल्लंघन तू कर रहा है, उतना ही रहना. आगे अशाने परमेश्वर देवाकडून तुझा गौरव होणार नाही. तेव्हा उज्जियाला क्रोध आला. बहुत गुस्सा आया. उजिया राजा है ना, गुस्सा आया. धूप जळण्यासाठी त्याने हातात धुपाटणे घेतलेले होते. हाँ, उसने धूप तो ऑलरेडी लिया ही था, जलाने को दुपाटना भी ले लिया था. आणि तो याचकांवर संतापला असता त्यांच्या देखत परमेश्वराच्या मंदिरात धूप वेदीजवळ त्याच्या कपाळावर कोड उठले. सीधा वो अंदर गया और उसी घड़ी उसको क्या हुआ? आणि त्याच वेळेला त्याला काय झालं? कोडी झाला. क्या हुआ? आणि काय झालं? कोड़ी बन गया. आणि तो कोडी बनला. और कोड उसके सीधा यहीं पर दिखाई देने लगा. आणि कोड त्याच्या माथ्यावरती दिसण्यात आला. आगे मुख्य याजक अजर्या व दुसरे सर्व याजक यांनी पाहिले तो त्याच्या कपाळावर कोड उठलेले आहे असे त्यांच्या दृष्टीस पडले. तेव्हा त्यांनी त्याला तेथून लवकर घालून दिले. उसको बाहर निकल, बाहर निकल, बाहर निकल. परमेश्वर के मंदिर में नहीं मत, छुमत हमको छुमत, बाहर निकल, बाहर निकल, बाहर निकल, बाहर निकल. ऐसा करके बाहर निकाला और जिंदगी भर कोड़ी रहा. उसके स्थान पर कोई दूसरा राजा बना. आणि तो आयुष्यभर कोडी बनला आणि त्याच्या स्थानावरती दुसरा कोणता तरी राजा बनला. क्यों हुआ? आणि हे का झालं? भ्रम की आत्मा ने उसको अंदर अहंकार डाला कि वो सब कुछ कर सकता है. आणि ब्रह्माच्या आत्म्याने त्याच्यामध्ये अहंकार टाकला की तो सर्व काही करू शकतो. भ्रम की आत्मा का काम यही है कि इंसानों को परमेश्वर से दूर कराना, अहंकारी करना और बिगड़ाना, गलत काम कराना. आणि ब्रह्माच्या आत्माचं कार्य हेच आहे की मनुष्याला बिघडून टाकणं, देवापासून दूर नेणं आणि त्यांना वाईट अवस्थेमध्ये मैं टाकणं. दूसरा व्यक्ति आपको दिखाती हूँ. आणि हे दुसरा व्यक्ती तुम्हाला दाखवते. गिदोन. आणि गिदोन. गिदोन के बारे में सबको मालूम है. आणि गिदोनाविषयी तुम्हाला सर्वांना माहिती आहे. जजेस निकालो, न्यायियों की पुस्तक. आणि न्याय काढूया. जजेस 8वां अध्याय. अध्याय 8 और उसका 27. आणि त्याचं 27. शास्त्री, मराठी शास्त्री. 8वां अध्याय. अध्याय 8 उसका 22 से पढ़ लो, तब आपको समझेगा. आणि त्याचं 22 पासून वाचूया. 22 से 28 तक पढ़ेंगे. आणि 22 पासून 28 पर्यंत वाचूया. पढ़ने तक मैं आपको बताती हूँ. परमेश्वर ने गिदोन को चुना था. आणि देवाने गिदोनाला निवडलेलं होतं. इसराइली जब जब पाप करते थे तब किसी न किसी को शास्त्री बोलकर, न्यायियों को बोलकर या राजा बोलकर या उन पर चलाने वाला, उनको मसीह की ओर लेके जाने वाला किसी न किसी को एक नियुक्त करता था. आणि इस्रायली जे लोक जेव्हा जेव्हा पाप करायचे तेव्हा देवाकडे त्यांना घेऊन जाण्यासाठी आणि त्यांना सुधारण्यासाठी आणि पुन्हा फिरून आणण्यासाठी देव काय करायचं? शास्त्राची निवड परमेश्वर करायचा. ने गिदोन को चुना. आणि देवाने गिदोनाची निवड क्या केली सामर्थ उसको दिया, आणि काही सामर्थ्य त्याला दिलं विजय दिया. आणि विजय दिला. बड़े शत्रुओं से उसने विजय मिलाया. आणि मोठ्या शत्रूंवरती त्यांनी जय प्राप्त और जब केला. वो जय प्राप्त करके आने के बाद इसराइली लोग जब उसे कहने लगे तो हम पर राजा बन. आणि जय प्राप्त करून आल्यानंतर इस्रायली लोक त्यांना म्हणू लागले की तू आमच्यावरती राजा बन. 22 वचन से. आणि 22 वचनापासून तेव्हा इस्रायल लोक गिदोनाला म्हणाले, तुम्ही व तुमच्या पुत्रांनीही आमच्यावर अधिकार गाजवावा, कारण तुम्ही आम्हाला मिद्यानांच्या तावडीतून सोडवलेले आहे. गिदोन त्यांना म्हणाला, मी तुमच्यावर अधिकार गाजवणार नाही, माझा मुलगाही तुमच्यावर अधिकार गाजवणार मैं नाही. और मेरे बच्चे प्रभुता नहीं करेंगे. कितना अच्छा था ना, सादा था ना. तुझे एक जजेस बोल के चुना है तो तुझे क्या करना चाहिए? इसराइलियों के ऊपर राज करना चाहिए ना. आणि तुला एक शास्त्री म्हणून निवडल्याने तू इस्रायली लोकांवरती राज्य केलं पाहिजे. लेकिन भ्रम की आत्मा ने उसे इतना भ्रमित कर दिया आणि ब्रह्माच्या आत्म्याने त्याला एवढं भ्रमित केलं कि वो कहते नहीं नहीं मैं भी नहीं करूंगा, मेरा बेटा भी नहीं करेगा. आणि तो म्हणतो की मी करणार नाही आणि माझा मुलगा सुद्धा करणार नाही. आगे परमेश्वरच तुमच्यावर अधिकार गाजवेल. हाँ, परमेश्वर ही तुम पर राज करेगा. ये अच्छा वाक्य बोला. आणि हे चांगलं वाक्य तो लेकिन म्हणाला. आगे देखो उसने क्या किया. आणि पुढे बघा त्यांनी काय केलं. गिदोन त्यांना पुढे म्हणाला, तुमच्याकडे मला एक मागणी करायची आहे. तुम्ही प्रत्येकाने आपल्या लुटीतील कुंडले तेवढी मला द्यावी. ते इश्माईल असल्यामुळे त्यांच्याजवळ सोन्याची कुंडली होती. ते म्हणाले, ती आम्ही मोठ्या खुशीने देतो. तेव्हा चादर पसरून त्यात प्रत्येकाने आपापल्या लुटीतील कुंडले टाकली. त्याने मागून घेतलेल्या सोन्याच्या कुंडलांचे वजन सोन्याचे 1700 शेकल भरले. याखेरीज चंद्रकोरी, लोलक, मिद्यानी राजाच्या अंगावरील जांभळी वस्त्रे व त्यांच्या उंटांच्या गळ्यातील साखळ्या वेगळ्याच होत्या. गिदोनाने त्यांचे एक एफोद करून आपले नगर अफरा. क्या किया उसने? उन सारे सोने का उसने एफोद बना दिया और
आपले नगर अफ्रा येथे त्याने ठेवले. हाँ, सर्व इस्रायल लोक तेथे जाऊन व्यभिचारी मतीने हाँ, वहाँ पर आकर इस्राएली लोग मूर्ति पूजा करने लगे उस एफोद के सामने, यानी व्यभिचार करने लगे. बाइबल के अनुसार मूर्ति पूजा व्यभिचार है और वो करने लगे. आणि बायबलनुसार मूर्तीपूजा ही व्यभिचार आहे ते लोक करू लागले. त्या एफोदाच्या नादी लागले. हाँ, उस एफोद के पीछे पागल हो गए. ते गिदोन व त्याचे घराणे यांचा पाश असे झाले. हाँ, आपको समझ में आया. इसीलिए भ्रम की आत्मा ने गिदोन को, इतना अच्छा काम परमेश्वर ने किया था उसके द्वारा, लेकिन भ्रम की आत्मा ने उसे क्या कर डाला, नाश कर दिया. इसलिए प्रियो, भ्रम की आत्मा इंसानों को, मसीहों को फंसाती है. आणि ब्रह्माची जी आत्मा आहे ती ख्रिस्ती लोकांना माणसांना फसवते. वो क्या करती है, हमें मसीह से दूर लेके जाती है. आणि ती काय करते, आपल्याला ख्रिस्तापासून लांब घेऊन जाते. इसका बहुत सारे बाइबल में उदाहरण है. अब्राहम, आणि खूप सारे उदाहरण आहेत. अब्राहम, हाजिरा. हाजिरा. भ्रम की आत्मा ने क्या किया, हाँ, अब्राहम को भटका दिया और हाजिरा से संतान उत्पन्न किया, जो अभी तक मुसलमान, ये जो कंट्री मुस्लिम, ये उसी के द्वारा आज हो गए. आणि ब्रह्माच्या आत्माने अब्राहमाला भटकवलं. हाजिराद्वारे त्याची संतती उत्पन्न झाली. यांची मुस्लिमची जाती आहे ती त्याच्याद्वारे उत्पन्न झाली. नादाब, अबीहू आणि नादाब, अबीहू हारून के बच्चे, आणि हारूनाची मुलं. उनको भी भ्रम की आत्मा ने बोला, क्या हुआ, परमेश्वर के सामने कोई भी आग दिया लगाने से मतलब है, कोई भी आग लगा दो बोल के उसने माचिस जलाया और लगाया. कभी माचिस नहीं था, साली है जो आग थी वो लगाई, लेकिन उसी घड़ी वो दोनों जल गए. आणि ब्रह्माच्या आत्माने त्यांना फसवलं की कोणती आग ही देवासमोर चालू शकते, म्हणून तू काय कर, आग लाव. आणि त्यांनी बाहेरची आग घेतली आणि त्या क्षणी ते लोक जळाले. इसलिए प्रियो, भ्रम की आत्मा का काम है मसीहों को फंसाना. आणि म्हणून प्रियानं ब्रह्माच्या आत्माचं कार्य आहे की ख्रिस्ती लोकांना मैं फसवणं. हर संडे चर्च आता हूँ. आणि मी प्रत्येक रविवारी चर्च उसमें मध्ये क्या हुआ, एक संडे नहीं गया तो आणि त्याच्यामध्ये काय झालं, एक रविवार मी गेलो एक ही नाही संडे नहीं गया ना. आणि एकच रविवारी गेलो नाही उसमें ना. कुछ नहीं, ये भ्रम की आत्मा है जो आपको फंसाना चाहती है. फिर उसके बाद वो आपको बहुतायत संडे मिस करवाना चाहती है ताकि आपको नरक लेके जाए. आणि हमारा एक शब्द चुकना आणि आपला एक शब्द देव चुकलं क्या होता है मालूम. आणि काय होतं माहितीये, अभी मैं आपको बताती हूँ. मैंने इतना तक इमारत बनाई है. आणि मी इथपर्यंत इमारत बनवलेली मेरा आहे. एक शब्द चुकना, वो इतनी सारी इमारत, इतना मेरा बड़ा घर पूरा नुकसान हो जाता है. आणि हो जाता है. माझा एक शब्द देव चुकलं तर ही जी इमारत बनली आहे तिचा नाश करते. मुझे फिर से शून्य से वापस तैयार करना. आणि मला पुन्हा शून्यापासून त्याला तयार करावं भ्रम लागतं. की आत्मा को मालूम होता है. आणि हे ब्रह्माच्या आत्म्याला माहिती असतं. भ्रम की आत्मा बार बार हमसे आज्ञा उल्लंघन करवाना चाहती है. आणि म्हणून जी ब्रह्माची आत्मा ती वारंवार आपल्याकडून तिला आज्ञा उल्लंघन करून वो घ्यायची चाहती असते. है, जैसे बोलेगी क्या जरूरत है इतना प्रभु को दान दशम देने का, क्या जरूरत है. आणि ते सांगेल की काय गरज आहे की देवाला एवढं दान आणि दशांश द्यायचं. परमेश्वर के पास सब कुछ है, परमेश्वर हमसे क्यों ले रहा है. आणि देवाकडे सर्व काही आहे, मग देव आपल्याकडून का घेत आहे. भ्रम की आत्मा इस रीति से हम मसीहों को भटकाती है ताकि हम गरीब ही रहे. आणि जी ब्रह्माची आत्मा आहे ती आपल्या ख्रिस्ती लोकांना या रीतीने भटकवत असते की आपण गरीब हम राहावं गरीब ही रहे. आणि आपण गरीबच कुछ राहावं. नहीं, कोई बात नहीं, थोड़ा सा लेट चर्च में जाएंगे तो चल जाता है. आणि काही नाही, आपण थोडं उशिरा जर चर्च मध्ये गेलो तर शब्द चालून पालन जातं. करने किया ना, आणि शपथ दिवस पालन केले ना थोड़ा स्तुति आराधना गया ना, आणि चलता फक्त है. थोडीशी स्तुती उपासना केली चालतात. इस रीति से वो भ्रम में डालती है. आणि ह्या रीतीने ती आपल्याला ब्रह्मामध्ये इसलिए टाकत प्रियो, असते. भ्रम की आत्मा का काम क्या है, हम मसीहों को भ्रम में डालना. आणि म्हणून प्रियानं भटकवणाऱ्या आत्माचं काम आहे की आपल्या ख्रिस्ती लोकांना भटकवण्यामध्ये वचन सुनने न देना. आणि वचन ऐकून हम न जो देणं. कुछ आपको आज्ञाएं देते, ऐसा करो वो पालन न करने देना. आणि जी काही आज्ञा तुम्हाला येते त्या आज्ञाचं पालन न करून देणं. ये है भ्रम की आत्मा का काम. आणि हे आहे ब्रह्माच्या आत्म्याचं जो कार्य. अदम की वाटिका से लेके अभी तक मसीहों के बीच में, इंसानों के बीच में तो काम कर ही रही है, लेकिन मसीहों के बीच में चर्च में भी काम करती है. आणि जे एदेन बागेपासून घेऊन आतापर्यंत ते ख्रिस्ती लोकांमध्ये तर कार्य करतच आहे, पण जी लोक आहेत त्या लोकांमध्ये सुद्धा ती कार्य करत आहे. क्या हुआ, बीवी तो मेरी है, मारने के लिए तो है, लात मारो, ढूंढो उसको धोपड़ के फिर बंद. सॉरी, बीवी तो है, फिर गुस्सा किस पे निकालेगा. आणि राग कोणावरती काढायचा. बीवी पे से निकालूंगा. आणि बायकोवरतीच काढणार ना. और कोई है क्या मेरा. आणि आणखी कोणी आहे का बाइबल में माझं. लिखा है, पृथ्वी के ऊपर आकाश के नीचे तेरी प्यारी पत्नी, उसी के ऊपर तो गुस्सा निकालना. ऐसा लिखा है. क्या लिखा है. आणि काय लिहिलेलं आहे. अपना सदन करस करो, पति और अपनी पत्नी से प्रेम करो. हाँ, प्रेम करो, लेकिन उस लाइन में क्या लिखा है. जैसे तुमने अपने पुलिसिया को प्रेम किया है, क्योंकि वो निर्बल है. हाँ, प्रीतीने घालो, त्याच्याबरोबर तिच्याबरोबर क्या लिखा है. तू अपनी प्यारी पत्नी के साथ, जो आकाश के नीचे, जो तेरी प्यारी पत्नी के साथ तू बिताना, प्यार से बिताना. आणि तुझी जी प्रिय पत्नी आहे. हाँ.
आणि तुझी जी प्रिय पत्नी आहे आकाशाच्या खाली जी तुला दिलेली आहे तिच्यासोबत तू जे आपलं जे जीवन आहे ते प्रिय रीतीने घालव. लेकिन भ्रम की आत्मा क्या बोलती है? आणि ब्रह्माची आत्मा आपल्याला काय सांगते? अरे ये इसको प्रेम से कह दो, मेरे को गुस्सा है तो मैं उस पर निकालूंगा ना. आई जर मी हिच्यावरती प्रेम करत बसलो मग मला राग आला तर मी तिच्यावरतीच काढणार ना. वो वस्तु इसके लिए तो मुझे दी गई है. आई ती वस्तू यासाठी तर मला देण्यात आलेली आहे. आपको समझा? भ्रम की आत्मा इस रीति से हमें भ्रम में डाल दी है आणि जी ब्रह्माची आत्मा असते ती आपल्याला या रीतीने भ्रमामध्ये टाकत असते कि हमें कैसे भी आज्ञाओं का पालन करने नहीं देती. आणि कसे आपल्याला आज्ञांचं ती पालन करू देत नाही. सत्य की आत्मा आणि सत्याची आत्मा हम पढ़ेंगे. आणि आपण वाचूया यौन अध्याय 14. योहान अध्याय 14. आपको समझ में आया ना भ्रम की आत्मा? आई तुम्हाला समजलं ब्रह्माची आत्मा है आपके अंदर है. आणि आहे तुमच्यामध्ये. हाँ? निकालने का? हाँ? निकालेंगे. आणि काढून भ्रम की आत्मा और सत्य की आत्मा लेंगे. आणि ब्रह्माची आत्माकडे सत्याची आत्मा घेऊया. उसमें क्या है? मैं थोड़ा सा मोबाइल तो देखता हूँ, उसमें थोड़ी बुरा काम करता हूँ. मोबाइल तो देखता हूँ. आणि त्याच्यामध्ये काय मी थोडंसं मोबाईल तर पाहतो त्याच्यामध्ये काय वाईट काम करेल. वो एक थोड़ा सा मोबाइल हम कभी कभी 1 घंटा 1.5 घंटा 2 घंटा देख लेते हैं. आणि ते जे थोडंसं मोबाईल असतं ते आपण कधी कधी 1 तास 2 तास आपण पाहून घेतो. मालूम है ना? सही है? तो भ्रम की आत्मा हमें फंसाती है. आणि ब्रह्माची जी आत्मा असते ती आपल्याला फसवते. लेकिन सत्य की आत्मा आणि सत्याची आत्मा जॉन 14:17 योहान अध्याय 14 त्याचं 17. जग त्याला ग्रहण करू शकत नाही. आज संसार उसे नहीं जान सकता, संसार उसे ग्रहण नहीं करता क्योंकि वो संसार के नहीं है. और हम यीशु के हैं इसलिए हम ही उसे जान सकते हैं, हम ही उसे पहचान सकते हैं. और कारण ते त्याला पाहत नाही अथवा त्याला ओळखत नाही. तुम्ही त्याला ओळखता हम उसे पहचानते. क्यों? कारण तो तुमच्या बरोबर राहतो. वो हमें रहता है, हमें मिला है, हमें सत्य का आत्मा मिला है. मिला है. आणि सत्याचा आत्मा भेटलेला आहे. बपतिस्मा यीशु पर विश्वास किया है ना आप लोगों ने? आणि येशूवरती विश्वास ठेवलेला आहे तुम्ही लोकांनी. रखा है ना? आई ठेवलेला आपके आहे. ऊपर आपने बोला है ना यीशु मेरा प्रभु है. आणि तुम्ही असं बोलले ना की येशू माझा देव आहे. उसी दिन वो आप में आया. आणि त्याच दिवशी तो तुमच्यामध्ये आलेला सत्य आहे. का आत्मा आणि सत्याचा वो आत्मा हमें मिला है. आणि तो आपल्याला भेटलेला आहे. इसलिए हर एक जन जो सत्य का आत्मा मिला है वो सत्य के आत्मा के द्वारा ही चले. फिर अगर वो परमेश्वर का सुनेंगे आणि म्हणून ज्या कोणाला सत्याचा आत्मा भेटलेला आहे त्यांनी सत्याच्या द्वारेच चालव मग तो जो देवाचा ऐकतो. हाँ तब भ्रम की आत्मा काम नहीं करती. आणि तेव्हा ब्रह्माची आत्मा कार्य करत नाही. जब आप भक्ति करते हो, आणि जेव्हा तुम्ही भक्ती करता आधीन रहते हो, आणि आदित्यमध्ये राहता प्रार्थना करते हो, प्रार्थना करता उस समय ये 3 बातों से प्रियो याद रखो कि भ्रम की आत्मा काम नहीं करती. आणि त्या वेळेला ही जी ब्रह्माची आत्मा असते ती कार्य करत नाही. भ्रम की आत्मा का काम है हमें कैसे भी भ्रम में गिराना. आणि ब्रह्माच्या आत्माचं कार्य आहे की आपल्याला कशाही रीतीने भ्रमामध्ये पाडणं. और एक हम वचन पढ़ेंगे. देखो कभी कभी है ना परमेश्वर भी आत्माएं भेजता है. आणि बघा कधी कधी देव सुद्धा आत्मे पाठवतो. नींद की आत्मा, आणि झोपीची आत्मा, फंसाने वाली आत्मा, फसवणारी आत्मा, झूठ बोलने वाली आत्मा. खोटं बोलणारी आत्मा. परमेश्वर कहता है मैं इन सबको इस्राएलियों को कैसे फंसाऊं. आणि देव म्हणतो मी या सर्व इस्राएली लोकांना कशा रीतीने फसवू. भ्रमित आत्मा कहती मुझे भेजना, मैं उन सब नबियों में जाके बैठ जाऊंगी आणि भ्रमित आत्मा म्हणते की तू मला पाठव मी त्या सर्व संदेशांमध्ये जाऊन वस्ती करेन और उनके सबके मुंह से एक ही बात करवाऊं. आणि त्या सर्वांच्या मुखाद्वारे एकच गोष्ट मी परमेश्वर म्हणेन. कहता है जा सक्सेस हो. आणि देव म्हणतो की तुम्ही जा तुम्ही सक्सेस व्हाल. झूठी आत्मा. आणि खोटारडी आत्मा. वो परमेश्वर होता है कौन इन सबको झूठ बोलेगा. झूठी आत्मा मैं हूँ ना. आणि खोटारडी आत्मा म्हणजे मी आहे तू मला पाठव. तो परमेश्वर होता है ठीक है जा. आणि देव म्हणतो की ठीक आहे जा. मालूम हुआ. तो वैसे ही भ्रम की आत्मा को भी कभी कभी परमेश्वर भेज देता है लोगों को फंसाने के लिए, चेक करने के लिए. देखिए अभी मेरे पास भी आता है तो मुझे भी चेक करता है देखिए मैं फंसती हूँ क्या नहीं. आणि माझ्याकडे येऊन सुद्धा तो मला सुद्धा पारखतो की मी फसते की नाही. हाँ तो इसलिए नींद का आत्मा ऐसे बहुत सारी आत्माएं. वो वचन आप पढ़ सकते हैं घर में जाके पढ़ना. आइज़ाया 29:10 में आप पढ़ सकते हैं. यशाया 29:10 मध्ये तुम्ही वाचू शकता. तो इसीलिए प्रियो याद रखो. और एक हम वचन पढ़ेंगे करंथियों की पत्री. करंथीकरास पत्र. पहिला करंथियों की पत्री पहिला करंथीकरास पत्र अध्याय 2 अध्याय 2 उसका 12 से 14. आणि त्याचं 12 ते 14. फिर हम प्रेयर करेंगे. पहला करंथियों की पत्री पहिला करंथीकरास पत्र अध्याय 2 अध्याय 2 उसका 12 से 14. त्याचं 12 ते 14. आपल्याला जगाचा आत्मा नव्हे हमें संसार का आत्मा नहीं मिला है. हमें संसार का आत्मा जो पाप का है, झूठ का है, गलत है, नरक लेके जाने वाला, पाप करने वाला, व्यभिचार करने वाला, मूर्ति पूजा करने वाला, मतवाला करने वाला, दारू पीने वाला, रंगेलबाजी करने वाला, वो आत्मा मिला है क्या? आणि तो आत्मा आपल्याला भेटलेला आहे का? नहीं ना. नहीं हमें ना. कौन सा आत्मा मिला है? आणि आपल्याला कोणता आत्मा भेटलेला आहे? सत्य का आत्मा. सत्याचा आत्मा जो यीशु की ओर लेके जाता है. आणि जो येशूकडे यीशु के बारे में आपल्याला सिखाता है. आणि येशूबद्दल तो आपल्याला शिकवत असतो.
तर देवापासून निघणारा आत्मा मिळालेला आहे हाँ, हमें कौन सा आत्मा मिला है? परमेश्वर की ओर से। यासाठी की जे देवाने आपल्याला कृपेने दिले ते आपण ओळखून घ्यावे हाँ, परमेश्वर ने जो कृपा से हमें दिया है वो उसे हम जाने, उसे हम पहचाने कि आज मुझे जो उद्धार मिला है आणि आज मला जे तारण भेटलेलं मेरे आहे भले काम के लिए मैं बहुत टैलेंटेड हूँ, होशियार हूँ बोल के नहीं मिला है, आणि मी खूप हुशार आहे टॅलेंटेड आहे म्हणून नाही भेटलेलं परंतु आहे मुझ पर दया हुई है, आणि माझ्यावरती कृपा झालेली इसलिए मुझे आहे मिला है। आणि म्हणून मला ते भेटलेलं ये आहे ज्ञान पाने के लिए परमेश्वर की ओर से आत्मा है। आणि हे ज्ञान प्राप्त करण्यासाठी देवाकडून आत्मा आलेला आहे मैं अभिमान करूँ नहीं, अहंकारी करूँ नहीं, आणि मी अभिमानी न व्हावं गर्व करू नये इसीलिए पवित्र आत्मा है। आणि म्हणून पवित्र आत्मा आलेला आहे हमेशा मसीह में जुड़े रखने के लिए पवित्र आत्मा है। आणि नेहमी ख्रिस्तामध्ये जोडून ठेवण्यासाठी पवित्र आत्मा आलेला आहे मालूम हुआ? तो पवित्र आत्मा इसलिए भेजा गया। आणि म्हणून पवित्र आत्मा यासाठी पाठवण्यात आलेला आहे ते आम्ही मानवी ज्ञानाने शिकवलेल्या शब्दाने नव्हे तर पवित्र आत्म्याने शिकवलेल्या शब्दांनी आध्यात्मिक गोष्टींबरोबर आध्यात्मिक गोष्टींची संगती लावून सांगतो स्वाभाविक वृत्तीचा माणूस देवाच्या आत्म्याच्या गोष्टी स्वीकारत नाही जो संसारिक इंसान है, जो स्वाभाविक चलता है, संसार से रीति से चलता है, वो इस ज्ञान को प्राप्त करना उसे ये बातें नहीं समझ में आएगी। कारण त्याला मूर्खपणाच्या वाटतात उसे ऐसा लगेगा काय ना ये लोग काय बोलतात कि ऐसा करेंगे तो ऐसा होगा क्या, कुछ नहीं। इसलिए उन लोगों को ये मूर्खता की बातें लगेगी आणि त्याला समजू शकणार नाही कारण त्याची पारख आत्म्याच्या द्वारे होते जो आध्यात्मिक आहे तो तर सर्व गोष्टी पारखतो तरी त्याची स्वतःची पारख कोणाकडूनही होत नाही प्रभूचे म्हण 14 पर्यंत। तो इसीलिए प्रियो हम आध्यात्मिक है, हम आत्मिक है, इसलिए हम अपने आप को जांचते, पवित्र आत्मा हमें परखता है। आणि म्हणून प्रियाने आपण आध्यात्मिक आहोत म्हणून पवित्र आत्मा आपल्याला पारखत असतो हमें किसी और को परखने देने की जरूरत नहीं पड़ती। आणि आपल्या स्वतःला कोणाला दुसऱ्यांना परखून देण्याची आपल्याला गरज नसते लेकिन भ्रम की आत्मा हमेशा हमें फंसाने के लिए रहती है। आणि भ्रमाची जी आत्मा असते ती आपल्याला नेहमी फसवण्यासाठी असते हमारे पूर्वजों को भी फंसा चुकी है, आणि आपल्या पूर्वजांना सुद्धा त्यांनी हमें फसवलेलं भी आहे फंसाने की चाहत रखती है। आणि आपल्याला सुद्धा फसवण्याची तिची इच्छा असते करेंगे प्रेयर, आणि करूया प्रार्थना आओ खड़े हो जाएंगे। हे आपण उभे राहूया पहले हम मराठी में करेंगे, फिर बाद में हिंदी में। अपना हात जोडेंगे, पहिले आपले हात जोडले, डोळे बंद करा आणि मी जे बोलते ते माझ्या मागे बोला। पहिलं मराठीत होईल, मग हिंदीमध्ये होईल। पवित्र पिता, मी तुझे आभार मानतो, मला माझ्या जीवनात तुझे वैभव दाखवण्यासाठी अद्भुत रीतीने मला बनवले, घडवलंस आणि निवडलंस। मी येशूच्या नावाने माझ्या जीवनात नशिबात भ्रमाची आत्मा कोणत्याही प्रकारे पाप करवलेला आहे, गुप्त किंवा उघडपणे, त्याबद्दल मी पश्चाताप करतो। मी तुझ्याकडे क्षमा मागतो। येशूच्या नावात माझ्या चुकीच्या भावनांना मी बांधतो। मी येशूच्या नावामध्ये इतरांच्या चुकीच्या मी यापुढे बळी होणार नाही, कोणत्याही वाईट परिस्थितीला बळी पडणार नाही। माझ्या आयुष्यात त्या चुकीच्या भावना आणि त्यांची शक्ती येशूच्या नावात मी तोडून टाकतो। येशूच्या नावामध्ये जो सत्याचा आत्मा माझ्यामध्ये आहे त्याचे कार्य माझ्यामध्ये होऊ द्या। भ्रमाच्या आत्म्याचे जे माझ्यामध्ये कार्य होतात त्या कार्यांना कलवरी क्रुसावर टाकतो आणि त्याचा नाश करू। मी येशूच्या नावात जादूटोणाच्या आत्म्यांच्या, भ्रमाच्या आत्म्यांच्या, मूर्तिपूजाच्या आत्म्यांच्या केलेल्या सर्व कार्यांचा येशूच्या बलिदानाच्या द्वारे नाश करू। आणि ज्या ज्या गोष्टी भ्रमाच्या आत्म्याने मला भ्रमित केलेला आहे, फसवलेला आहे, त्या सर्व त्रुटीच्या भावना कार्य उघडून टाकतो आणि मी स्वतःला मुक्त करतो। प्रभू येशू, मी आजपासून भ्रमाच्या आत्म्यात फसणार नाही।
मी स्वतःला भ्रमित होऊन देणार नाही. मी स्वतःवर पवित्र आत्म्याने सत्याच्या आत्म्याला मी पहारा देण्यासाठी विनंती करते. मला या आत्म्यापासून वाचवून ठेव. पवित्र आत्मा तू माझ्या आत आहे. तू आत असून भ्रमाचा आत्मा माझ्यामध्ये कार्य करून देऊ नको. म्हणून या आत्म्यापासून मला वाचव. आतून आणि बाहेरून दोन्हीकडून पवित्र आत्मा मला वाचव. कधीही या भ्रमाच्या आत्म्यात मी कधी फसू नये. मला नम्र कर, आधीन ठेव आणि प्रार्थनेमध्ये लवलीन ठेव. ही माझी प्रार्थना आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने माझ्या आतून भ्रमाच्या आत्म्याला येशूकडून लांब नेणाऱ्या गलत शिक्षण माझ्या मनामध्ये भरवणारा गलत भावना माझ्यामध्ये उत्पन्न करवणारा सर्व अशुद्ध आत्म्यांना निघून जाण्याची आज्ञा देतो. निघून जा. भ्रमाचा आत्मा मला तुझी गरज नाही. मला तुझी बिलकुल गरज नाही. मला तू नको. म्हणून जिथं कुठं तू लपलायस माझ्यातून, माझ्या मनातून, हृदयातून, माझ्या विचारातून आणि माझ्या भावनेतून निघून जा. आता या क्षणात माझा प्राण सोडून निघून जायचं. पुन्हा माझ्यामध्ये यायचं नाही. येशू ख्रिस्ताच्या नावाने तुला आज्ञा देतो. येशू ख्रिस्ताच्या नावाने माझ्याकडून निघून जा. पुन्हा यायचं नाही. मी तुला अधोलोकात पाठवतो. पुन्हा यायचं नाही. तुझ्यात आणि माझ्यात मी येशूचं रक्त उघडतो. धन्यवाद देतो. सत्याचा आत्मा प्रज्वलित हो. माझ्यामध्ये प्रज्वलित हो. मी तुझ्या कार्याला प्रज्वलित करतो, मोकळं करतो. आजपासून माझ्यामध्ये सत्याचा आत्मा कार्यरत आहे. येशूच्या नावात तो माझ्यामध्ये कार्य करेन, मला शिकवीन, मला मार्गदर्शन करेन आणि सत्याच्या मार्गावर चालून स्वर्गात पोहोचू. धन्यवाद देतो. येशूच्या नावाने मी आजपासून येशूचंच ऐकेन, जगाचं नाही. मी येशूच आहे. म्हणून मंडळी प्रभूचे दास त्यांचंच ऐकेन. स्वतःच्या मनाचं आणि भ्रमाच्या आत्म्याचं जगाचं कधीच नाही ऐकत. माझ्या कानाला मी येशू तुझं रक्त लावतो. माझ्या कानाला प्रभू तुझं वचन ऐकण्यासाठी, तुझी वाणी ऐकण्यासाठी मी उघडतो. धन्यवाद देतो. येशूच्या नावाने मी प्रार्थना करतो. आमीन. अभी हम हिंदी में कहेंगे. प्यारे पिता, प्रभु यीशु के नाम से मैं आपके सामने आता हूँ. आज मैंने आपसे सीखा है भ्रम की आत्मा गलत भावनाएं उत्पन्न करा के नरक लेके जाती है, नाश कराती है, समय से पहले मृत्यु लाती है, गरीबी लाती है, तकलीफें लाती है, संकट लाती है, दुख लाती है, दर्द लाती है, विनाश कराती है. मुझे ये आत्मा नहीं चाहिए. इस आत्मा को जानने के लिए मुझे बहुत समय लगा. उसके लिए मैं क्षमा मांगता हूँ. प्रभु यीशु, इस भ्रम की आत्मा के द्वारा मैं प्रभावित हुआ और मैंने ऐसे बहुत काम किए जो मसीह जीवन के लिए योग्य नहीं. मुझे क्षमा करो, मुझे माफ. मैं पश्चाताप करता हूँ. मुझे यीशु के लहू से धो दीजिए और आज से मैं भ्रम की आत्मा का सारे कार्यों का कलवरी क्रूस के बलिदान के द्वारा नाश करता हूँ. अपने आप को मुक्त करता हूँ और मेरे अंदर से
भ्रम की आत्मा को निकल जाने की आज्ञा देता हूँ। यीशु के नाम से मुझे फंसाने वाला भ्रम की आत्मा निकल जा, निकल अभी इसी घड़ी अधोलोक में चला जा, छोड़कर चला जा। मेरे भावना से, मेरे प्राण से, मेरे मन से, मेरे विचारों से मैं तुम्हें निकल जाने की आज्ञा देता हूँ। आज के बाद तुम्हारा मेरा कोई रिश्ता नहीं। यीशु का लहू बीच में खड़ा करता है। धन्यवाद देता है। सत्य की आत्मा, पवित्र आत्मा, मैं आपको प्रज्वलित करता हूँ, आपके कार्यों को खुला करता हूँ और मेरे अंदर आज से आप ही कार्य करो। सत्य की राह पर चलाओ, सत्य की राह पर चलाकर मुझे स्वर्ग पहुंचाना। पवित्र आत्मा, आप सत्य की आत्मा, मुझे यीशु का वचन सुनने के लिए, कलीसिया का सुनने के लिए, पास्टर का सुनने के लिए मैं आज से मेरा काम खोल देता हूँ। मुझ पर दया कीजिए। सत्य की आत्मा, यीशु का ही सुनने के लिए मुझे मदद कीजिए। धन्यवाद देता हूँ, धन्यवाद। प्रभु यीशु के नाम से मैं प्रार्थना करता हूँ। आमीन। आंखों को बंद रखना है। पवित्र पवित्र करुणा में प्रेमी पिता प्रभु यीशु के नाम से प्रभु हम आपके सामने आते। पवित्र पिता, सत्य की आत्मा और भ्रम की आत्मा, लेकिन हमें भ्रम की आत्मा नहीं चाहिए, इसलिए आज से हमने भ्रम की आत्मा का विरोध किया है, उसके विरोध खड़े हुए हैं और उसको ठुकराया है। अब तक हम उसके द्वारा प्रभावित हुए, बहुत सारी बातों में हम हुए, बहुत बातों में उसने हमें फंसाया प्रभु। कभी कभी तो हमें चर्च के बहुत सारी बातों में उसने हमें फंसाया, लेकिन आज से उसका अधिकार टूट गया है। हमारे कन्फेशन के द्वारा आज से उसका अधिकार टूट गया है। ए भ्रम की आत्मा, हम तुझे बांधते हैं, तेरा विरोध करते हैं, तुझे बांध कर तुझे अटा गड्ढे में डाल देते हैं। एक एक के अंदर से निकल जा, प्राण में से, भावना में से, मन में से निकल जा, विचारों में से निकल जा। अभी इसी घड़ी प्राण और आत्मा को छोड़, एक एक के अंदर के प्राण और आत्मा को छोड़। यीशु मसीह के नाम से प्रभु का वचन सुनने न देने वाली, प्रभु का आज्ञा पालन करने न देने वाली, प्रभु के दासों का वचन सुनने न देने वाली, अभी इसी घड़ी निकल जा। यीशु के नाम से भ्रम की आत्मा, हम तुझे डांटते हैं और एक एक के अंदर से निकल जाने की आज्ञा दया रखो और सत्य की आत्मा को प्रज्वलित कर। सत्य की आत्मा प्रज्वलित, अभी इसी घड़ी सत्य की आत्मा प्रज्वलित, सत्य की आत्मा प्रज्वलित हो और सत्य की आत्मा इन्हें सत्य की राह पर चला। सत्य सोचने के लिए, सत्य देखने के लिए, सत्य की पर चलने के लिए और सत्य चलकर, सत्य के मार्ग पर चलकर स्वर्ग में पहुंचने के लिए मदद कर। पवित्र आत्मा, ये कभी भी आज के बाद भ्रम की आत्मा के द्वारा फंस कर नाश हुआ ऐसा कभी इनको देखने नहीं, ये मेरी प्रार्थना है। दया रखना, आज के बाद ये कभी भी संसार के साथ समझौता नहीं करेंगे, मसीह का जीवन अच्छी रीति से जिएंगे। इन्हें तेरे पंख में सुरक्षित रखना, धन मान सम्मान से दीर्घायु से तृप्त रखना, सदा आनंदित रहने के लिए सहायता करना, हर बुरी आत्माओं से बचने के लिए मदद करना। इनके कान को यीशु का लहू लगा के आपके वचन सुनने के लिए और आपकी बातें सुनने के लिए मदद करना। कोई गलत बातें आज के बाद इनके कानों में जाने नहीं देना, इनकी सुधी लेना पड़े। तो इनकी ढाल, तो इनका कवच, इनका प्रभु, इनका स्वामी, इनका गडरी है, इनके साथ सदा रहने वाला इनका पवित्र पिता, सुधी लेना, इनकी रक्षा करना, धन मान सम्मान से दीर्घायु से तृप्त करना, शबादिन पालन किया, शबादिन की सारी आशीषें देना। प्रभु ये आपके ही प्रभु, अंत तक आपके राज्य में बने रहने के लिए मदद, कभी पीछे हटने न देना। इनमें से एक भी आत्मा, भ्रम की आत्मा, इनमें से एक को भी चोरी नहीं कर चोरी करने आता है, लेकिन मेरा यीशु बचाने के लिए और जीवन देने आया, इसलिए इनमें से एक भी आत्मा वो चोरी नहीं कर सकता। यीशु का लहू लगा के प्रभु आपके पंख में सुरक्षित रहने के लिए प्रार्थना, धन्यवाद देते। सारा आदर, सारी महिमा, सारी प्रशंसा, सारा गौरव में आपको देते, प्रभु यीशु के नाम से प्रार्थना करते। बैठ जाइए।